सुरुवातीला सभापती महोदय अभिजित वंजारेजींना हे स्पष्ट करतो की नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरची पहिली बॅच आत्ता बाहेर पडते आहे आणि त्यामुळे वित्तने हा मुद्दा उपस्थित केला होता की नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी संख्या बदलली आहे आणि त्यामुळे तुम्ही नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे विद्यार्थी संख्या आणि त्याला अनुलक्षून प्राध्यापक संख्या काढा. आपण ते मान्य केलं नाही आणि 2025ला जी पूर्वीची विद्यार्थी संख्या त्याप्रमाणेच काढलंय. नवीन शैक्षणिक धोरणाचा इफेक्ट कॅल्क्युलेट करायला अजून 1-2-3 वर्ष लागतील, ज्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी होऊ शकते असं काही जणांचं म्हणणं आहे, विद्यार्थी संख्या वाढू शकते असं काही जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते आपल्याला क्लिअर असावं की ती जुन्याप्रमाणेच काढली आहे. आता जो तुमचा मुद्दा आहे की त्यावेळेच्या GR प्रमाणे कॅल्क्युलेट केलंय की नाही, 10-24 मुलींसाठी 10 झेडपी असणारं शहर 10, तर त्या प्रकारानेच ती कॅल्क्युलेट केली आहे. नागपूर विद्यापीठाच्या बाबतीत एका पर्सनल भेटीत तुम्ही हे म्हटलं आहे, ते आज जर दुपारी तुम्ही आलात तर सगळे ब्रिफिंगच्या निमित्ताने आले ते टॅली करू, पण एवढी मोठी चूक होणार नाही, झाली असली ते करेक्ट करू. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे.